नमस्कार मित्रांनो, गेल्याच महिन्यामध्ये IMFने एक अहवाल जाहीर केला आणि त्या अहवालामध्ये भारताच्या एकूण कर्जाबाबत काही काळजी व्यक्त केली आणि मग भारतातल्या प्रसिद्धी माध्यमातून काही मंडळींनी भारत आता कर्जाच्या विळख्यात सापडू लागलाय का अशी शंका व्यक्त करायला सुरुवात केली। काही जणांनी तर त्याचा संबंध थेट राम मंदिर बांधकामाशी जोडला। मला असं वाटतं की या कर्जासंबंधी थोडीशी माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेण्याचा प्रयत्न करूया। देशामध्ये काही केंद्र सरकार कर्ज घेत असतं, राज्य सरकारे सुद्धा कर्ज घेत असतात आणि कॉर्पोरेट सेक्टर सुद्धा बॉन्ड इश्यू करून कर्ज घेत असतात। या सगळ्या कर्जांची बेरीज म्हणजे देशावरचं एकूण कर्ज होय। आता हे कर्ज सरकार घेतं त्याला प्रामुख्याने दोन कारण असतात। पहिलं कारण असतं ते म्हणजे विकासासाठी करायची गुंतवणूक। ही गुंतवणूक एकतर देशांतर्गत बचतीतून होऊ शकते किंवा देशात कर्ज घेऊन किंवा देशाच्या बाहेरून कर्ज घेऊन होऊ शकते। हे कर्ज केंद्र सरकारही घेतं, राज्य सरकारही घेतं। दुसरं एक कारण असतं ते म्हणजे ही इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिल्यानंतर काही ना काहीतरी देशाचा विकास होतो आणि देशाचा विकास झाला की त्यातून उत्पन्न वाढ होते आणि त्या उत्पन्न वाढीतून घेतलेल्या कर्जावरचं व्याज आणि कर्जाची परतफेड होऊ शकत असते। म्हणून घेतलेलं कर्ज हे जर का आपण विकास कामासाठी म्हणजेच पायाभूत सुविधांसाठी गुंतवलं तर कर्ज वाढल्याचं फार धोका उत्पन्न होत नाही। दुसऱ्या एका कारणासाठी कर्ज सरकारला घ्यावं लागतं आणि ते म्हणजे पब्लिक वेलफेअर। सार्वजनिक हितासाठी, गरिबांच्या हितासाठी काही कार्यक्रम सरकार राबवतं, त्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा सरकारला जर देशांतर्गत मार्गाने महसुलाच्या मार्गाने उपलब्ध झाला नाही तर कर्ज घेऊन हा पैसा सरकार उपलब्ध करतं। थोडक्यात दैनंदिन गाड्या चालवण्यासाठी पैसा लागतो, विकासासाठी पैसा लागतो आणि सार्वजनिक कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी सुद्धा पैसा लागतो। हा पैसा जर सरकारकडे महसुलाच्या स्वरूपात पुरेसा नसेल आणि देशांतर्गत कर्ज घेण्याची आवश्यकता पडली तर सरकार मग दोन्ही बाजूनी देशातील कर्ज आणि विदेशी कर्ज अशी रक्कम उभी करत असते। साहजिकच याचे दोन परिणाम होतात। एक म्हणजे हे कर्ज परत फेडावं लागतं दिलेल्या मुदतीत आणि असलेल्या इन्स्टॉलमेंट्समध्ये। दुसरं त्याच्यावर व्याजही भरायला लागतं। त्यामुळे सरकारने कर्ज घेतलं की लगेच पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्याच्यावरचं व्याज हे सरकारला खर्ची टाकावं लागतं आणि म्हणून ती व्याजाची रक्कम वाढत जाते। व्याजाची रक्कम वाढली की सरकारकडे उपलब्ध महसूल हा इतर म्हणजेच विकास आणि पब्लिक वेलफेअरसाठी देण्यासाठी कमी होतो। म्हणून कर्ज मर्यादित असावं अशी एक अपेक्षा सगळ्यांकडून असते। मग आता कर्जाचा विळखा म्हणजे काय, डेट ट्रॅप ज्याला इंग्रजीत म्हणतात, मला असं वाटतं तेही समजायला सोपं आहे। ज्या वेळेला एखादा देश कर्ज घेतो आणि त्याच्यावरचं व्याज आणि हप्ता भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नसते, म्हणजेच पुन्हा कर्ज घेऊन ती रक्कम भरावी लागते, त्यावेळेला तो देश हा कर्जाच्या विळख्यात सापडला आहे असं म्हटलं जातं। या पार्श्वभूमीवर सध्या भारताची स्थिती काय आहे ती आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू। इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने डिसेंबर 23 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला। वास्तविक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या नावानी संस्था आहे जी
सभासद देशांना कर्ज देते, मदत देते, सल्ला देते, असं तिचं स्वरूप आहे. ही 1944च्या ॲग्रीमेंटप्रमाणे निर्माण झालेली संस्था आहे. भारतसुद्धा तिचा सदस्य देश आहे आणि या सदस्य देशांच्या बरोबर केलेल्या करारानुसार IMF देखरेखीचं कार्य करते आणि ह्या देखरेखीनंतर जे काही त्यांना सापडतं त्याचा एक अहवाल कलम 4 नुसार प्रतिवर्षी जाहीर करत असते. असा हा अहवाल जो 23चा आला आहे, त्या अहवालामध्ये IMFने असं म्हटलं आहे की सध्या भारताच्या कर्जाचं प्रमाण हे GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टच्या 81.9% इतकं झालं आहे आणि ही बाब काळजी करण्यासारखी आहे. IMFने पुढे असंही म्हटलं आहे की येत्या काही वर्षामध्ये हे प्रमाण मध्यकालीन मिड टर्म असा शब्द वापरला आहे, हे प्रमाण 100%च्याही पुढे जाईल अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे. का बरं हे पुढे जाईल? तर त्यांनी असं म्हटलं की दीर्घकालीन जोखीम ही या कर्जाबद्दल जास्ती आहे आणि देशाला 2 गोष्टी आहेत. एक हवामानातील ताण आहे आणि दुसरं नैसर्गिक आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी जी लवचिकता पाहिजे ती सुधारण्यासाठी सरकारला मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे आणि ही गुंतवणूक उभी करण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागेल आणि म्हणून सरकारचं हे कर्जाचं प्रमाण 100%च्या पुढे जाईल. हा एक इशारा म्हणा, सावधगिरीचा आपण ज्याला म्हणू इंडिकेशन, असा IMFने दिलाय. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं हे आल्याबरोबर लगेच भारतातल्या प्रसिद्धी माध्यमांनी त्याच्याबद्दल काही लेख प्रसिद्ध केले, काही बातम्या प्रसिद्ध केल्या आणि एक काळजी व्यक्त केली. मला असं वाटतं त्याची थोडीशी तपशीलवार माहिती आता आपण बघूया. 2024च्या मार्चमध्ये आपल्याकडे केंद्र सरकारचं कर्ज हे 52.5% ऑफ GDP इतकं होतं. फक्त केंद्र सरकारचं. मी वर जो 81.9% म्हटलंय तो सगळी कर्ज एकत्र, केंद्र सरकार, राज्य सरकार, कॉर्पोरेट बॉन्ड्स इत्यादी. आत्ता हा जो मी 52.5% आकडा सांगितला हा फक्त केंद्र सरकारचं कर्ज आहे. तेव्हा 14 साली 52.5% आणि मार्च 23ला ते 57.1% ऑफ GDP इतकं होतं. म्हणजे साधारण 4.5%ची वाढ ही केंद्र सरकारच्या कर्जांमध्ये झालेली आहे. किती वर्षात? 14 ते 23, 9 वर्षामध्ये ही वाढ झालेली आहे. आता एकूण कर्जाचं जर थोडा प्रमाण आपण बघितलं तर 2005-06 मध्ये भारताचं सार्वजनिक कर्जाचं GDPशी प्रमाण हे 81% होतं. ते 23 मध्ये 81.9% झालं आहे. म्हणजे मला असं वाटतं आपल्या लक्षात आलं असेल वाढ ही 0.9% एवढी आहे. आता ही चिंताजनक गोष्ट आहे की नाही? तर कर्ज वाढलंय म्हणजे चिंता आहेच, पण ह्या कर्जाची थोडीशी विगतवारी जर आपण बघितली, केंद्र सरकारचं किती, राज्य सरकारचं किती आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स किती, तर मग ह्याला जबाबदार कोण आहे, कोणाचा किती वाटा आहे हेही लक्षात येईल. एकूण कर्जापैकी केंद्र सरकारचं कर्ज 46% आहे, राज्य सरकारांचं कर्ज 24% आहे आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स 21.5% आहे. म्हणजे केंद्र सरकार यांनी घेतलेली कर्ज ही फक्त 46% ऑफ टोटल डेट आहे. त्यामुळे राज्य सरकारांची वाढलेली कर्ज, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये वाढलेली रक्कम ही याच्यासाठी कारणीभूत आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की भारताचा 81.9% झाला आहे. इतर प्रगत देशांची काय स्थिती आहे ती पण जरा तुलना करून बघितली पाहिजे. तर भारतापेक्षा इतर जे प्रगत देश आहेत त्यांचा जर आपण विचार करायला लागलो ना तर लक्षात असं येईल जपानचं कर्ज
जपानच्या GDPच्या 255% आहे. ग्रीसचं 168% आहे. सिंगापूरचं पण 168% आहे. इटलीचं 144% आहे. अमेरिका 124% आहे. फ्रान्स 110% आहे. कॅनडा 106% आहे आणि UK 104% आहे. हे सगळे खरं म्हणजे प्रगत देश आहेत आणि या देशांची कर्ज 100%च्या वर, म्हणजे त्यांचा जेवढा GDP आहे त्यापेक्षा जास्ती त्यांचं सार्वजनिक कर्ज आहे असं आपल्याला दिसतं. आणि जी प्रगत राष्ट्र आहेत G7 त्यांची जर सरासरी काढून प्रमाण काढलं तर ते प्रमाण 128% आहे. आता ह्या तुलनेमध्ये आपण भारताचा 81.9% याची तुलना करू शकतो. जर विकसित व्हायचं असेल तर गुंतवणूक गरजेची आहे. गुंतवणूक जर स्थानिक मार्गातून मिळत नसेल, महसुलातून मिळत नसेल तर कर्ज घेणं आवश्यक आहे. आणि कर्ज घेऊनच या सगळ्या विकसित देशांनी पण प्रगती केली आहे की काय हे आपल्याला त्यांच्या कर्जाच्या प्रमाणावरनं सहज लक्षात येऊ शकतं. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारताची ही जी कर्ज आहेत 81.9% ऑफ GDP, याच्यामुळे जोखीम खरोखर किती मोठी आहे. मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे या कर्जाची पुन्हा थोडीशी विगतवारी बघूया. या कर्जापैकी बरीचशी कर्ज ही लॉंग टर्म मॅच्युरिटीची आहेत. लॉंग टर्म मॅच्युरिटी याचा अर्थ काय, ज्याची परतफेड खूप दीर्घ काळात करायची आहे, म्हणजे नजीकच्या भविष्य काळात त्याची परतफेड करण्याची आवश्यकता नाही आहे. हा मुद्दा अशासाठी महत्त्वाचा आहे की आपण जी कर्ज घेतली ती जर उत्पादक गुंतवणुकीत असतील तर त्याच्यातनं उत्पन्न सुरू होईल आणि त्या उत्पन्नातनं कर्जाची परतफेड शक्य होईल. जर शॉर्ट टर्म मॅच्युरिटी असेल तर स्वाभाविकपणे हा जो काही जेस्टेशन पिरियड ज्याला म्हणतात तो अधिक असल्यामुळे रिपेमेंट ऑफ लोन अवघड होऊ शकतं. म्हणून भारताच्या दृष्टीने पहिली चांगली गोष्ट ज्याच्याने जोखीम कमी होईल ती म्हणजे यातली बरीचशी कर्ज ही दीर्घकालीन परतफेडीची आहेत. दुसरा एक मुद्दा आणखीन आहे आणि तो म्हणजे ह्या कर्जापैकी बरीचशी कर्ज ही स्थानिक आहेत, म्हणजेच रुपयाच्या परिभाषेतील आहेत. विदेशी कर्ज नाही आहे. विदेशी कर्जाचं प्रमाण कमी आहे. आता विदेशी कर्ज असलं की होतं काय, त्याच्यामध्ये एक आणखीन जोखीम येते आणि ती जोखीम म्हणजे एक्सचेंज रेट रिस्क. भारताच्या रुपयाचं इतर देशांच्या तुलनेत असलेला विनिमय दर हा बदलत राहतो आणि जर का तो भारताच्या विपरीत स्थितीला गेला, म्हणजेच रुपयाची किंमत घटत गेली, तर अधिक विदेशी चलन हे आपल्याला रिपेमेंटसाठी द्यावं लागतं. पण भारताच्या बाबतीत एक गोष्ट चांगली जी आहे ती म्हणजे यातली बरीचशी कर्ज ही रुपयांच्या भाषेत आहेत, त्यामुळे ती एक्सचेंज रेट रिस्क फ्री अशी कर्ज आहेत. आणि तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ज्याच्याने जोखीम कमी होती आहे कर्जाची ती म्हणजे शेवटी हे प्रमाण काढलंय बघा, कर्ज किती आहे आणि GDP किती आहे, आणि हे प्रमाण वाढलं म्हणून काळजी असं IMFने म्हटलंय. म्हणजे दोन घटक आले, एक कर्जाची रक्कम किती आहे हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच प्रमाण ठरवण्यासाठी दुसरा जो भाग आहे तो म्हणजे GDP हाही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे अंशस्थान वाढलं तर पर्सेंटेज वाढणार आहे, पण छेदस्थान पण जर वाढलं तर पर्सेंटेज कमी येऊ शकतं. छेदस्थानी GDP आहे, अंशस्थानी कर्ज आहेत. कर्जाची रक्कम वाढली आहे, GDP तेवढाच राहिला तर पर्सेंटेज पण वाढणार आहे. पण GDP पण वाढला आणि तो कर्ज प्रमाणापेक्षा GDP जर जास्ती वाढला तर हे पर्सेंटेज कमी होऊ शकतं. भारत ही जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे असं गेले 2-2.5 वर्ष तरी IMF आणि वर्ल्ड बँक सातत्याने त्यांच्या अहवालातनं सांगता आहे.
आपण फास्टेस्ट ग्रोईंग आहोत. इतर देशांच्या तुलनेमध्ये आपला ग्रोथ रेट चांगला आहे, म्हणजेच आपलं GDP वाढीचं प्रमाण चांगलं आहे. ते 6.5% आसपास सगळ्यांनी अपेक्षित केलं आहे. मग एका बाजूला जर GDP वाढत गेला तर वाढलेली कर्ज, छेदस्थानी असलेला GDP वाढलेला, त्यामुळे हे प्रमाण खूप बाहेर जाईल आणि खूप मोठी रिस्क होईल अशी पण शक्यता वाटत नाही. प्रामुख्याने 3 गोष्टी. पहिली गोष्ट मी जसं म्हटलं तसं लॉंग टर्म मॅच्युरिटी. दुसरी गोष्ट यातलं बरंचसं कर्ज हे स्थानिक चलनामध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला GDP ग्रोथ रेटसुद्धा चांगला आहे. एक आणखीन गोष्ट याच्यात सांगायला पाहिजे आणि ती म्हणजे IMFनी याच अहवालात पुढे असं म्हटलंय की इंडिया हॅज मॉडरेट रिस्क. म्हणजे खूप मोठी रिस्क आहे असं नाही. रिस्क आहे, परंतु ती रिस्क ही मॉडरेट रिस्क आहे. भारताचा जर आपण आता विचार केला तर साधारणपणे 20 आणि 21 ही 2 वर्ष कोविडमध्ये गेली. कोविड काळामध्ये भारताने सगळ्यात चांगली गोष्ट काय केली असेल तर अवास्तव पैसा बाजारात आणला नाही, चलन वाढवलं नाही, जे इतर देशांनी केलं. त्यामुळे आपल्या इथली महागाई आटोक्यात राहिली. कर्ज वाढली पण इथली महागाई आटोक्यात राहिली. अनेक जणांना धान्य जवळपास 3 वर्ष झाली आपण फुकट देतो आहोत. विकासाची अनेक कामं आपण करतो आहोत आणि त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आहे. त्यामुळे घेतलेली कर्ज ही आपण कोविडच्या निगेटिव्ह काळामध्ये सुद्धा विचार केला तर आपण चांगल्या कामासाठी म्हणजे उत्पादक कामांसाठी वापरतो आहोत आणि म्हणून GDP वाढण्याची शक्यता ही निश्चितचपणे आहे. आत्ता म्हटल्याप्रमाणे जसा GDP वाढेल तसं कर्जाचं GDPशी प्रमाण हे कमी कमी होऊ शकेल. निदान वाढणार तरी नाही अशी एक शक्यता आपल्याला म्हणता येईल. मला असं वाटतं की कर्ज वाढलं ही चिंतेची बाब असली तरी त्याच्याने घाबरून जायचं, त्याच्याने खूप काहीतरी आपण चुकीचं केलं आहे असं वाटण्याचं कारण याच्यात नाही. कारण आजही भारताच्या बजेटमध्ये जर आपण बघितलं तर कर्जावरील देय व्याज आणि कर्जाच्या परतफेडीचा हप्ता या दोघांची बेरीज ही आपल्या एकूण बजेटच्या 30-32% आसपास आहे. त्यामुळे विळखा तर दूर राहिला, आपण अजूनही फार धोक्याची पातळी ओलांडली आहे कर्जाच्या बाबतीत असं मला वाटत नाही. थोडी वस्तुस्थिती समजून सांगण्यासाठी कदाचित या माहितीचा उपयोग होऊ शकेल. आज इथेच थांबूया. नमस्कार.